नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वी विषय समाजशास्त्र द्वितीय घटक चाचणीची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 20 गुणांसाठी आहे. वेळ 1 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. 5 गुण. सर्वसाधारण महासागराच्या पाण्याची क्षारता 35% असते. टिंबटिंब हा चीनी प्रवासी दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात भारतात आला. फाहियान मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र येथे होती. सम्राट अशोकाने स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. गाळाच्या खडकांना टिंबटिंब खडक असेही म्हणतात, स्थरित खडक असेही म्हणतात. प्रश्न क्रमांक 2, योग्य जोड्या लावा. 5 गुण. सम्राट अशोक, मगधचा सम्राट मेगस्थेनीस, सेलुकस निकेटरचा राजदूत, सम्राट अलेक्झांडर, ग्रीकचा सम्राट धनानंद, नंदराजा, प्युमिस खडक, अग्निजन्य खडक. प्रश्न क्रमांक 3, एका वाक्यात उत्तरे लिहा. 4 गुण. 1. सत्रापामध्ये लढाया का सुरू झाल्या? उत्तर, मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर सत्रापांनी स्वतःला स्वतंत्र घोषित केले आणि आपापसात लढाया सुरू झाल्या. जनपद म्हणजे काय? जनपद म्हणजे लहान लहान राज्ये किंवा वसतिस्थाने जी प्राचीन भारतात अस्तित्वात होती. 3. खडक म्हणजे काय? खडक म्हणजे नैसर्गिकरित्या तयार झालेला एक किंवा अनेक खनिजांचा समूह. 4. जीवाश्म कशास म्हणतात? उत्तर, जीवाश्म म्हणजे लाखो वर्षांपूर्वी मृत झालेल्या वनस्पती आणि प्राण्यांची अवशेषे जे खडकांमध्ये गाडले जातात आणि संरक्षित होतात त्यांना जीवाश्म असे म्हणतात. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 4, कारणे लिहा. 4 गुण. 1. महासागराचे पाणी खारट का होते? उत्तर, महासागराचे पाणी खारट आहे कारण पावसाच्या पाण्यामुळे खडकांमधील खनिजे महासागरात वाहून जातात आणि तेथे जमा होतात. जेव्हा बाष्पीभवन होते तेव्हा पाणी उडून जाते पण क्षार मागे राहतात, ज्यामुळे समुद्राच्या पाण्याची क्षारता वाढत जाते. 2. सम्राट अशोकाने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला कारण कलिंगच्या युद्धाचे अशोकच्या विचार आणि जीवनक्रमावर दूरगामी परिणाम झाले. युद्धामध्ये मिळालेल्या विजयाचा आनंद न होता निरर्थक संघर्षाने तो दुःखी झाला. केलेल्या कृत्याचा त्याला पश्चाताप झाला, म्हणून अशोकाने युद्ध न करण्याचा निश्चय केला. प्रश्न क्रमांक 5, टिपा लिहा. 2 गुण. 1. रूपांतरित खडक. उत्तर, रूपांतरित खडक म्हणजे मूळ खडक जे उच्च दाब आणि उष्णतेमुळे रूपांतरित होतात. खडकांमधील खनिजे बदलतात आणि नवीन पोत व खनिजे तयार होतात. दुसरी टीप, महेंद्रवर्गन. या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनी लिहायचं आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.